आदरणीय कुलगुरू डॉक्टर पेडणेकर सर, त्याचबरोबर मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर पुराणिक सर, अ, मुंबई विद्यापीठाचा एकूण राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि त्या विभागाचे सगळे कार्यक्रम अधिकारी, त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आपल्या सगळ्यांचा म्हणजे मी आभारी आहे. मला आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं. अ, आज 12 जानेवारी आहे आणि 12 जानेवारी ते साधारणपणे 18 जानेवारी असा हा जो आठवडा आहे, हा युवकांसाठीचा आठवडा म्हणून पूर्ण देशभरात साजरा होत आहे. आज सकाळी आपण सगळ्यांनी आपण त्याचे प्रत्यक्षदर्शी होतो, की युथ पार्लमेंटचा जो निकाल होता आणि त्या निकालात कालचं जे आपल्या महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला. माननीय पंतप्रधानांनी ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना अप्रिशिएट केलेलं आहे आणि एकूणच युवकांची पाठ थोपटलेली आहे, ते सगळं बघता मला असं वाटतं, की आजच्या दिवसाचं औचित्य खूप महत्वाचं आहे आणि त्या बाबतीत पुराणिक सरांनी जो आजचा कार्यक्रम विशेषतः पॅन्डेमिक काळामध्ये अ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मुलांनी जे रक्तदानाचं अत्यंत महत्वाचं काम केलेलं आहे, त्या संदर्भात त्यांची पाठ थोपटणं किंवा त्यांचं अप्रिशिएशन करणं हे मला असं वाटतंय, की आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून आपण आज इथं जमलेलो आहोत. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आजचा जो युवक दिन आहे, तो एका अर्थानं पुन्हा स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीचा दिवस आहे. आणि स्वामी विवेकानंद यांचं युवकांच्या संदर्भातलं जर मत आपण लक्षात घेतलं, तर ते फार प्रासंगिक आहे आणि ते पुन्हा कालातीत सुद्धा आहे. म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांसाठी किंवा जे पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये जे युवक येतील, त्या युवकांसाठी अत्यंत महत्वाचं असं विचारधन हे स्वामी विवेकानंदांनी आपल्याला दिलेलं आहे. खरं म्हणजे स्वामी विवेकानंदांचा वेगवेगळ्या संदर्भात आपण विचार करत असतो. पण युवकांच्या संदर्भात त्यांची प्रासंगिकता किंवा त्यांची कालातीतता जी आहे, ती खूप महत्वाची आहे. विशेषतः जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत किंवा जे सर्वहारा आहेत किंवा जे तळागाळात आहेत, अशा लोकांसाठी, अशा व्यक्तींसाठी किंवा अशा समूहांसाठी आपण काळजी वाहणं, चिंता करणं आणि केवळ काळजी किंवा चिंता न वाहता त्यांच्या संदर्भात काही एक कृती कार्यक्रम आखणं आणि तो जो मुख्य हेतू स्वामी विवेकानंदांच्या एकूण सगळ्या विचारसरणीत त्यांच्या व्यक्तिमत्वात होता. विशेषतः ते अमेरिकेत गेलेले असताना सुद्धा त्यांचा भारताच्या गरिबीबाबत आणि भारतातल्या गरिबीतल्या एकूण सगळ्या तळागाळात किंवा गरिबीत राहणाऱ्या लोकांबद्दलचा त्यांचा जो अजेंडा होता किंवा त्यांचा जो कृती कार्यक्रम होता आणि त्या सगळ्यांच्या पाठीमागची भावना जर आपण बघितली, तर मला असं वाटतं, की राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा त्या अर्थानं स्वामी विवेकानंदांच्या या सर्वहारांसंदर्भातल्या अ, कृती कार्यक्रमाच्या खूप जवळ आहे आणि म्हणून आपण वर्षानुवर्ष स्वामी विवेकानंदांच्या स्मृतीप्रित्यर्थ युवक दिन साजरा करतो राष्ट्रीय पातळीवर आणि हे खूप औचित्याला धरून आहे आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी स्त्री असेल किंवा गरीब असतील किंवा ज्याला आपण वर्गीय पातळीवर जर आपण बघितलं तर ते सर्वहारा लोक असतील किंवा ज्यांची काही किंमत नाही किंवा जे इतरांच्या लेखी शून्य आहेत, अशा सर्व थरातल्या म्हणजे ज्यांना आपण काय म्हणू, ज्याला आपण अभावग्रस्त अशा सगळ्या प्रकारच्या व्यक्तींची आणि व्यक्ती समूहांची काळजी आयुष्यभर वाहिली. अगदी उन्यापुऱ्या आयुष्यात देखील म्हणजे इतका चांगला अ, मला वाटते दृष्टिकोन हा स्वामी विवेकानंदांचा आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं स्वामी विवेकानंदांच्या प्रती आपण मला असं वाटतं, की त्यांना आपण एक विनम्र श्रद्धांजली सगळेजण अर्पण करूया. आणि त्यांना हीच श्रद्धांजली ठरेल, की मुंबई विद्यापीठ असेल किंवा महाराष्ट्रातील इतर सर्व जी विद्यापीठं आहेत, या विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेचं जे इतिकर्तव्य आहे, ते इतिकर्तव्य आहे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणं, तळागाळातल्या लोकांची शुश्रूषा करणं, तळागाळातल्या लोकांची काळजी करणं आणि त्यांना ज्या-ज्या क्षेत्रात शक्य होईल,
त्या क्षेत्रात मदत करणं आणि त्यांच्यासाठी पाठीमागे उभं राहणं आणि ही जी तरुणांची एक फळी आहे, ही तरुणांची फळी अशा प्रकारच्या समूहांच्या पाठीशी उभी राहिली, तर मला असं वाटतं, की स्वामी विवेकानंदांचं जे स्वप्न आहे, जे भारताचं स्वप्न आहे, अशा प्रकारच्या काय म्हणजे त्याला आपण स्वयंभू आणि तितक्याच तरुण अशा भारताचं जे स्वप्न आहे, ते स्वप्न आपण लवकरात लवकर पूर्ण करू. मुंबई विद्यापीठाचा एक मोठा इतिहास आहे. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा एक मोठा इतिहास आहे. मला आठवतंय मी ज्यावेळी कॉलेजमध्ये किंवा अ, अ, याच्यामध्ये होतो महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा, तिथं पासून ते अगदी आत्तापर्यंत पुराणिक सरांपर्यंत मुंबईच्या राष्ट्रीय सेवा योजनेची एक इतिहासाची मोठी परंपरा आहे. मला असं वाटतंय, की याच विद्यापीठानं सुरुवातीला ग्रामीण आणि शहरी अशा प्रकारचं जे एक कॉम्बिनेशन किंवा जे एक संयुग असायला पाहिजे आणि मुलांसमोर ग्रामीण व्हर्सेस शहरी असं आयसोलेशन न करता मला असं वाटतं, की त्यांच्यात आदान-प्रदान करणं, ते एकमेकांच्या समोर येणं, अशा पद्धतीनं हॅलो? हां, आवाज येतोय ना? हां. हो सर, येतोय येतोय सर. तर ग्रामीण आणि शहरी यांना एकमेकांसमोर आणून त्यांच्यासमोर एकमेकांचे आदर्श आणि त्यांना एकमेकांच्या परिस्थितीला सामोरं करणं, असं खूप स्ट्रॅटेजिक आणि खूप संरचनात्मक काम या विभागानं मागच्या काही कालखंडात केलेलं आहे आणि त्याची परंपरा मला असं वाटतं, की पुराणिक सर राबवतायत. अर्थात पुराणिक सर आपापल्या पातळीवर, आपल्या पातळीवर काही इनोव्हेटिव्ह अशा प्रकारचे कार्यक्रम सुद्धा करतायत आणि याच्यात माननीय कुलगुरूंचा जो अत्यधिक सहभाग किंवा मी एरवी सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कार्यक्रम अधिकारी म्हणून असताना आणि पॅन्डेमिकच्या काळात ज्या काही संयुक्त सभा झाल्या, त्या संयुक्त सभामध्ये सुद्धा आदरणीय पेडणेकर सरांना ऐकण्याचा आपल्या सगळ्यांना योग आलेला आहे आणि त्यांची एकूण सगळी व्हिजन जी आहे, ती व्हिजन आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाची आहे. मला असं वाटतंय, की या सगळ्या गोष्टी पुढच्या काळात जसं मुंबई विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुढच्या एका वेगळ्या टप्प्यावर जाईल. ते महाराष्ट्राच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागासाठी सुद्धा खूप महत्वाचं राहील. साळुंखे सरांच्याकडून मी आता नुकताच कार्यभार स्वीकारलेला आहे. त्यांच्या एकूण सगळ्या गोष्टी आणि परत मुंबई आणि इथून उर्वरित महाराष्ट्रातील एन-एस-एस विशेषतः कार्तिकेयन सर आता इथं उपस्थित आहेत. असं आपण महाराष्ट्राचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा जो काही कार्यभार आहे, तो पुढच्या काळात सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सहयोगानं पुढे चालवत राहू. सर्वप्रथम पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मला इथं बोलावलंत आणि आपल्यासोबत बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद देसाई सर. परत एकदा मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आपल्या झालेल्या नियुक्तीसाठी राज्य संपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य व OSD परत एकदा आपलं अभिनंदन करतो. नाउ आय रिक्वेस्ट मिस्टर डी कार्तिकेयन टू काइंडली ॲड्रेस दी ऑडियन्स. मिस्टर डी कार्तिकेयन, सर यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ नाउ. Thank you, Dr. Puranik sir. Most respected Honorable Vice Chancellor of University of Mumbai and our respected State NSS officer, Dr. Prabhakar Desai ji, who recently took over the charge, and Dr. Puranik, University Coordinator of Mumbai University, and all other NSS functionaries. In fact, I just attended one program because today is a very much auspicious day for us, those who are implementing the activities for the youth, because today is the youth day. Just now we attended, and the program is still it is there. Yeah. In fact, on behalf of Ministry of Youth Affairs, we have to thank our respected Vice Chancellor for his dynamic leadership and time-to-time guidance to Dr. Puranik, so that this kind of very good activities, even we can say this Mumbai University now become the model to the country, because organizing a few blood donation camps during this pandemic is really
very difficult since we have to meticulously plan and we have to keep all the safety measures. In this situation, if the number of camps crossed 120 means it is really amazing one. Even our ministry people, when I take this matter to them at the NSS headquarters, they really appreciated the activities. Now it has crossed 10,000 units of blood collected from from 120 camp, more than 120 camp. This is a really good thing, and all other activities also under the University of Mumbai. It's not only leading Maharashtra, but also model for the country. This is because of our dynamic respected Vice Chancellor. We are thankful. And as Desai said, now we are planning to implement so many activities on ministry's flagship programs and everything jointly. I personally thank for Dr. Puranik also for his good leadership and taking forward so many activities under NSS, which are really appreciable by all the state NSS functionaries as well as at the national level. And I wish the University of Mumbai to sustain this spirit and to continue the service to them. Thank you. Thank you. मला वाटतं सगळ्यांना जरा म्यूट कराल तुम्ही. सर कार्तिकेयन सर बाहेर होते, तिथलं त्यांच्या सराउंडिंगचा तो आवाज होता सगळा. अच्छा. Thank you, Karthikeyan sir, for your words of appreciation, and I must say that this was possible only because of the constant efforts of volunteers, program officers, principals, and of course the guidance and support extended by university authorities also. So thank you very much. सर, आपल्या परवानगीने एक छोटासा व्हिडिओ आपल्या रक्तदान शिबिरांबाबत आपण बनवलेला आहे, तर तो हे करू का मी? येस प्लीज.
धन्यवाद सर. हे सगळे रक्तदान शिबिर आयोजित करत असताना खूप छान छान अनुभव येत होते आणि मुलांचा उत्साह तर अतिशय वाखाणण्यासारखा होता. के जे सोमय्या महाविद्यालयाच्या मुलांनी ती मुलं जिथे राहतात त्या त्या भागांमध्ये छोटे छोटे कॅम्प्स घेतले. 11 कॅम्प्स त्या विद्यार्थ्यांनी घेतलेले होते. सगळ्यात विशेष उदाहरण म्हणजे सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघरचा एक विद्यार्थी नाशिक जिल्ह्यात मुखेड म्हणून गावात राहतो. तिथे सुद्धा त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं गव्हर्नमेंट ब्लड बँकेच्या सौजन्याने आणि त्या शिबिरात 51 रक्तपिशव्या गोळा झाल्या होत्या. आतापर्यंत आपण एकूण 122 शिबिरांमधनं 9006 ब्लड युनिट्स गोळा केलेले आहेत. हे सगळ्यांना सांगत असताना 123वं शिबिर पण पूर्ण झालंय आणि त्याच्यातनं 38 ब्लड युनिट्स गोळा झालेले आहेत. या सगळ्या उपक्रमांमध्ये आपल्यासोबत एसबीटीसीच्या वतीने श्रीयुत अनिल गरे कायम जोडलेले होते आणि लायन्स क्लब ऑफ मिलेनियमचे श्रीयुत मनमोहन मेहता जे आहेत, जे आपल्या मुंबई विद्यापीठाच्या NSSच्या ऍडव्हायझरी कमिटीचे मेंबर पण आहेत, तर त्यांनी लायन्स क्लब ऑफ मिलेनियमच्या वतीने ह्या सर्व महाविद्यालयांना ज्यांनी ज्यांनी पॅन्डेमिकच्या कालावधीत रक्तदानामध्ये सहभाग घेतलेला या सगळ्या महाविद्यालयांना एक एक मोमेंटो आणि एक सर्टिफिकेट ऑफ ऍप्रिसिएशन देणार आहेत. हे ह्या कार्यक्रमानंतर ज्या ज्या दिवशी पहिला फिजिकल प्रोग्राम होईल त्या दिवशी त्यांना सगळ्यांना हे सर्टिफिकेट्स आणि मोमेंटोज वितरित केले जातील. आणि मेहताजींनी इथपर्यंत तयारी दाखवली की सगळी 350 महाविद्यालय NSS असणारी जरी त्याच्यात असले तरी आय एम विलिंग टू गिव्ह देम अ मोमेंटो अँड लेटर ऑफ ऍप्रिसिएशन. आपल्याबरोबर आता मनमोहन मेहतांच्या थोडासा आजारी असल्यामुळे ते जॉईन होऊ शकले नाहीयेत, पण आता आपल्याबरोबर SBTCचे अनिल गरे आहेत, ज्यांनी रेल्वे स्टेशनवरती आपल्या विद्यार्थ्यांनी जी रक्तदान शिबिरं घेतली, ज्या प्रत्येक शिबिरामध्ये अनिल गरे त्यांच्या बरोबर होते. तर अनिल गरेंना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करावं. नमस्कार. ऑक्टोबर महिन्यापासून आपण रक्तदान शिबिर स्टेशनची चालू केली आहेत. खूप डिमांड होती की बाबा आम्हाला कॅम्प मिळायला पाहिजेत आणि रक्तपेढ्यांना शिबिर मिळणं हे जवळजवळ दुरापास चालत होतं. कॉलेजेस बंद, कंपन्या बंद, कॉर्पोरेट सेक्टर वर्क फ्रॉम होम, या सर्व अडचणीमुळे प्रचंड प्रेशर होतं की आपण रक्तदान शिबिरं आयोजित करायची कशी आणि सगळ्या शहराची गरज भागवायची कशी. शहराला दिवसाला 1200 बाटल्या लागतात. आपल्याला एक तारीख मला विसरता येणार नाही, तारीख 17 नोव्हेंबर या दिवशी मुंबई शहरामध्ये फक्त 1200 बाटल्या अवेलेबल होत्या आणि ती अलार्मिंग सिच्युएशन होती शहरासाठी की आपण मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरं घ्यायला पाहिजेत. अपील केलं गेलं आणि अनेक ठिकाणी आपण शिबिरं घ्यायचा प्रयत्न सुरू केला. रेल्वे स्टेशन पालकांनी त्यांच्या पाल्यांना परमिशन दिली, मुलांना परमिशन दिली आणि सर्व प्रोग्राम ऑफिसर जिथे ते आपण स्टेशन कॅम्प घेतले तेथे प्रोग्राम ऑफिसर्स त्या वेळा उपलब्ध होते, उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये ही सगळी रक्तदान शिबिरं पार पडलेली आहेत. आपण इतर जी शिबिरं पाहतो त्या शिबिरामध्ये आणि स्टेशनच्या शिबिरामध्ये खूप फरक आहे. आपण कॉलेजमध्ये आपल्या किंवा वस्तीमध्ये जेव्हा कॅम्प करतो तेव्हा ती लोक ओळखीची असतात, त्यामुळे कम्युनिकेशन हे खूप त्या मनाने कम्फर्टेबल असतं. बऱ्याच स्टेशनवरती त्या मुलांना आपली कम्युनिकेशन स्किल्स वापरायला लागतात. त्या मुलांना त्यांची भीड चेपलेली असते, ती जाते निघून. लोकांशी जेव्हा ते बोलतात, तिथल्या 50 बाटल्या असतील किंवा 100 बाटल्या असतील, किती बाटल्या होतात हे जितकं महत्वाचं नाही तितकंच त्यांना लिडरशिप क्वालिटी आणखीन चांगली डेव्हलप होते. ते खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोज होत आहेत किंवा लोकांशी संवाद कसा साधायचा आणि त्या व्हॉलंटियर्सचे लीडर जे आहेत त्यांनीही अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला प्रतिसाद दिलाय. बहुतेक ठिकाणी आपण 75 ते 100 बाटल्या जमा केलेल्या आहेत आणि मला खूप बरं वाटतं ज्यावेळेला हे सर्व युथ मेंबर्स जॉईन होतात आणि चांगल्या प्रकारे काम करतात, कम्युनिकेशन स्किल्स त्यांची चांगली वापरतात, लोकांशी संवाद साधतात, अनेक प्रकारची कामं करतात आणि त्यांचा अनुभव आपण कॅम्प झाला की नंतर शेअर करायला सांगतो. त्या विद्यार्थ्यांचं नेहमीच म्हणणं असतं की सर असा अनुभव आम्ही ह्याच्या आधी घेतला नाही आणि आम्हाला ह्याच्या पुढेही जर कधी संधी मिळाली तर आम्ही निश्चितपणे अशा प्रकारे रुग्णालयाला मदत करू. मी आमच्या SBTCच्या वतीने आणि ज्या ज्या हॉस्पिटल्सना ही मदत मिळाली आहे त्या सर्वांच्या वतीने सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांचे, त्यांच्या पिओनचे आणि त्या विद्यार्थ्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन करतो. आम्हाला जी बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद गरे सर.
आपण स्वतः माझ्या कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या बरोबर रेल्वे स्टेशनवर पूर्ण वेळ उपस्थित होतात. त्याच्यात केसी कॉलेज येतो, सिद्धार्थ कॉलेज आहे, लाला कॉलेज आहे, VSIT आहे. म्हणजे वेगवेगळ्या महाविद्यालयांनी ही शिबिरं रेल्वे स्टेशनवरती आयोजित केलेल्या ह्याच्यात सहभागी झाले होते. आणि आपलेही मनापासून धन्यवाद की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपला सहवास लाभला या निमित्ताने, आणि मुलांना रक्तदान या विषयाची नक्की आवश्यकता काय आहे याचीही जाणीव झाली. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे वळतोय. हे करत असताना मला हेही आवर्जून सांगावंसं वाटतं की फक्त विद्यार्थ्यांनी रक्तदान केलं अशातला भाग नव्हता. माझ्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी पण रक्तदान केलं, माझ्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर्सनी पण रक्तदान केलेलं होतं, काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनीही रक्तदान केलेलं होतं. त्यामुळे सगळ्या विद्यापीठाच्या सगळ्या घटकांचा हातभार या रक्तदान मोहिमेला आपल्याबरोबर लागलेला आहे. या सगळ्यांचे पुनश्च एक बार मी मनापासून आभार मानतो. आणि माननीय कुलगुरू महोदय, ज्यांचा कायमच NSSच्या सगळ्या उपक्रमांना पूर्ण पाठिंबा असतो, त्यांना विनंती करतो की त्यांनी ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आणि त्यांचं कौतुकही करावं. माननीय कुलगुरू महोदय. नमस्कार. सगळे मराठी समजणारे आहेत का? हो सर, बहुतेक सगळे मराठी समजणारे आहेत. बरं. आपण दोन्ही वापरलं तरी चालू शकेल सर. ओके ओके. सर्वप्रथम माझे सहकारी प्रो वाइस चान्सलर प्रोफेसर कुलकर्णी, मिस्टर कार्तिकेन, who is also always supportive to all the activities of University of Mumbai. We're really thankful for the same. Dr. Prabhakar Desai, आपलं अभिनंदन आणि welcome to this, I would say, a different sort of community which everyone is enjoying so much what they are doing. Mr. Manmohan Mehta, जरी ते नसले तरी we really appreciate their gesture from Lions Club of Millennium. Mr. Anil Garge, माझे सहकारी डॉक्टर पुराणिक, सगळे डिस्ट्रिक्ट NSS ऑफिसर्स, NSS प्रोग्राम ऑफिसर्स, आणि माय डिअर स्टुडंट्स, लेडीज अँड जेंटलमॅन. माझं म्हणून नाही, आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. जग खूप सुंदर आहे, फक्त चांगलं वागता आलं पाहिजे. आणि चांगलं वागणं म्हणजे लोक जेव्हा अडचणीत असतात, मदत हवी असते, त्यावेळी जर त्यांना आपण मदत करू शकलो तर त्यावेळी जे समाधान मिळतं ते समाधान मला वाटतं इतर कुठल्याही बाबतीत नसतं. सर्वप्रथम ब्लड डोनर्स, ज्याने एवढ्या कठीण परिस्थितीत सामना करून कोरोनासारख्या परिस्थितीमध्येही जिथे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर अनेक अडचणीला सामोरे जाऊन हे रक्तदान केलं. I really salute them. Not only them, but all my dear NSS volunteers, students from so many colleges of University of Mumbai. माझे NSS officers, NSS program officers from various districts, district coordinators, आणि सगळ्यात मोठं कौतुक माझे सहकारी डॉक्टर पुराणिक. कित्येक वेळा मला ही संधी मिळाली आहे त्यांचं कौतुक करायची, पण ज्या पद्धतीने ते कामं करतात हे कौतुकाचे शब्द कदाचित कमी पडतील. पण एक समाधान असं आहे की तरुण मुलं काय करू शकतात आणि खरी गरज समाजाची काय आहे ओळखून करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आजचा दिवस आपल्यासाठी एवढा सुयोग आणि सुंदर दिवस आहे. मी असं म्हणेन की जगातलं एक अद्भुत व्यक्तिमत्व या दिवशी जन्माला आलं होतं, आणि आपण सर्वजण खरंच खूप अभिमान बाळगायला हवा की ते व्यक्तिमत्व भारतात जन्माला आलं होतं. स्वामी विवेकानंद हे नुसतं नाव घेतलं की अशी छाती भरून येते आणि एक अभिमान वाटतो की त्यांच्यापासून काय आणि किती शिकावं.
खरंच तर मगाशी जर तुम्ही आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांचं भाषण जर ऐकलं असेल, तुमच्यापैकी काही नाही, तेवढ्या सुंदरतेने त्यांनी स्वामी विवेकानंदांचं योगदान आणि तरुण पिढीसमोर, म्हणजे मगाशी डॉक्टर प्रभाकर देसाई खूप छान बोललेत आणि त्यांनी एक वाक्य खूप छान म्हणालेत ते, की स्वामी विवेकानंद त्यावेळी ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या आताही किती समर्थनीय नुसत्या नाही तर उपयोगी आहेत. त्यांनी पिढ्यानपिढ्या या तरुण पिढीला मार्गदर्शक राहणार आहेत आणि याची जाणीव आपण सर्वांनी करून घेणं गरजेचं आहे. साधारणपणे एक मला वाटतं 26 वर्षानंतर आपल्या भारतीय स्वातंत्र्याची 100 वर्ष जेव्हा साजरी होणार आहेत, त्यावेळी तुम्ही सर्व तरुण तरुणी will be at the peak of your careers, maybe somewhere around 45 plus minus. That will be the prime time of your career. आणि त्या वेळेपर्यंत तुम्हाला असं एक सुख आणि समाधान मिळायला हवं जेव्हा इंडिया विल बी सेलिब्रेटिंग द 100th years ऑफ इज इंडिपेंडन्स, की तुम्ही हा देश घडवण्यासाठी काय काय केलं आणि काय योगदान दिलं. कारण माझ्या मते, आणि हे मी प्रत्येक वेळी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, की जे जे काही आपण करतो ते शेवटी देश घडवण्यासाठी उपयोगी पडायला हवं. We should be able to contribute in the nation building, nation development. जसं आपलं आदरणीय पंतप्रधान सतत म्हणतात की आत्मनिर्भर भारत बनवायची हीच वेळ आहे. आणि ते कसं बनेल, हे केवळ कोणाकडे तरी बोट दाखवून ते होणार नाहीये. आपण प्रत्येकजण आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी काय करतो आहोत आणि काय करणार आहोत हे महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की we know that our honorable prime minister has suggested 5 pillars, and if you contribute to strengthen these 5 pillars, then automatically our country will become self-reliant. आणि हे करत असताना, आत्मनिर्भर भारत बनवत असताना सर्वप्रथम गरज आहे मला वाटतं आत्मनिर्भर स्वतः बनणं. आणि स्वतः जर आत्मनिर्भर बनायचं असेल तर माझ्या मते 3 गोष्टींची अत्यंत गरज आहे. आणि ती म्हणजे एक आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, जो तुमच्या सर्वांमध्ये आहे. करोनाच्या काळातही सगळ्या ठिकाणी एवढी बंधनं असतानाही ती जुगारून देऊन तुम्ही समाजासाठी पुढे आलात. हा तुमच्यातला एक आत्मविश्वासच होता आणि आहे. आणि हा प्रत्येक वेळी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. सो सेल्फ कॉन्फिडन्स. दुसरा आहे सेल्फ रिस्पेक्ट. सेल्फ रिस्पेक्ट तेवढाच महत्वाचा आहे. आत्मसन्मान. आपण शेवटी काय असतं की whatever you are doing, if your conscience is clear that whatever you are doing is good and the best, whatever best abilities you have, you are putting in to give back to society. आणि त्याच्यातून जे समाधान मिळतं त्याला मला वाटत नाही कुठली कशाची तोड असेल. आणि तिसरं माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आणि ते म्हणजे आत्मचिंतन, सेल्फ अनालिसिस. आपण काय करतो आहोत, कुठे जायचं आहे. खरं म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाने एक असा विचार करायला हवा की आता आपण कुठे आहे, वेअर डू आय स्टँड नाव, वेअर डू वॉन्ट टू गो फ्रॉम हिअर. पुढचे 5, 10, 15, 20, 25, 30, 40 वर्षामध्ये व्हॉटएव्हर तुम्हाला नेमकं काय मिळवायचं आहे आयुष्यात, याची क्लॅरिटी आताच येणं गरजेचं आहे. कुठेतरी अंधारात चाचपडत राहणं हे दिवस गेलेत असं मी म्हणेन. सो यू डिसाइड व्हॉट यू वॉन्ट इन लाईफ. त्याच्यानंतर हाऊ टू अचीव युअर ऑब्जेक्टिव्ह अँड युअर व्हॉट एव्हर यू हॅव इन माइंड. हाऊ टू रीच देअर, हाऊ टू अचीव युअर गोल्स, त्याच्याबद्दलही व्यवस्थित विचार करणं गरजेचं आहे. अँड
wherever you want to go and achieve your goals, you must also think about what are the resources and knowledge you need to have or acquire to reach there. And at the same time, it is equally important to understand what are the likely obstacles you may come across while you are on the journey to to achieve your goals. या सगळ्या गोष्टींची जाणीव मला वाटते की NSS व्हॉलंटियर्स आणि विद्यार्थ्यांना इतरांपेक्षा अधिक येत असावी, कारण जे बरेच विद्यार्थी कदाचित चार भिंतीच्या आतच सगळं काही जग आहे असं समजून शिकण्याचा प्रयत्न करतात, पण हे शिकणं केवळ तिथे नसतं. खरं शिक्षण आणि शिकणं हे तुम्ही बाहेर जाऊन ज्या समाजात मिसळता, त्यांचे दुःख ओळखून त्यांना मदतीचा हात पुढे करता, त्याच्यातून जे शिकायला मिळतं, ही तुमची शिकवण शिक्षण जे आहे हे शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे आणि त्यातूनच तुमचं व्यक्तिमत्व घडणार आहे आणि घडत जातं. शेवटी व्यक्तिमत्व केवळ डिग्री मिळवून बनत किंवा घडत नसतं, हे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. डिग्री हा एक त्यातला भाग आहे, पण यू नीड टू अक्वायर सर्टन क्वालिटीज टू बी अ गुड ह्यूमन बीइंग. असं म्हणतात, जसं फूल कितना भी सुंदर हो, तारीफ खुशबू से होती है. इंसान कितना भी बड़ा हो, कद्र उनके गुणों से होती है. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व एका बाजूला शिक्षण घेत असतानाही समाजाशी मिसळून, त्यांची दुःख समजून, त्यांना आवश्यक असलेल्या गरजा पुरवून जेव्हा तुम्ही पुढचा मार्ग आक्रमित जाल, माझ्या दृष्टीने तेच खरं जगणं असणार आहे. आणि तुमच्या शिक्षणातून शेवटी आपण स्वतःला घडवत असतो आणि घडवायलाच हवं. स्वतःची ओळखही होत जाते शिक्षणातून, पण त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते समाजाला देणं हे खूप महत्वाचं आहे. तुमचं कौतुक किती करावं, म्हणजे अगदी प्रत्येकाचं, शिक्षकांपासून तुम्हा विद्यार्थ्यांपर्यंत, की एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये साधारण इव्हन 10,000 पेक्षाही अधिक ब्लड युनिट्स आपण सर्वांनी सर्व ठिकाणी सर्व परिस्थितीचा सामना करून गोळा केलेत. हे केवढं योगदान आहे की हे याची किंमत कितीही पैशामध्ये होणार नाही. आणि ज्यावेळी आवश्यक होतं, आवश्यक आहे, अशा वेळी तुम्ही हे कार्य करता आहात. आणि त्यासाठी खरं तुमच्या पालकांचेही मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी यावेळी तुम्हाला परवानगी दिली की बाहेर पडून तुम्ही करा. त्याचा अर्थ त्यांनीही मुंबई विद्यापीठावर विश्वास टाकला, मुंबई विद्यापीठाच्या सर्व अधिकाऱ्यांवर विश्वास टाकला की तेही आमच्या मुलांची काळजी घेतील. शेवटी माणसाची पारख ह्या कठीण परिस्थितीत अधिक होत असते आणि कठीण परिस्थिती सुद्धा कधी कधी आपल्याला अधिक अपॉर्च्युनिटीज उत्पन्न करून देत असतात. फक्त आपल्याला ते समजायला हवं आणि वी शुड बी एबल टू ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटीज ॲट राईट टाइम अँड अंडरस्टँड what is required at the शेवटी शिक्षण किंवा शिक्षण संस्था किंवा आम्ही हे आपण सर्वजण हे समाजाचे घटक आहोत. त्यामुळे प्रत्येकाचं जेव्हा एक जडणघडण होते आहे तेव्हा समाजाची जडणघडण होते आहे ती, आणि याच्यातूनच उद्याचा चांगला समाज आणि उद्याचं चांगलं राष्ट्र घडणार आहे. आणि मगाशी जसं म्हणालो आणि सकाळी आपले आदरणीय पंतप्रधानही म्हणाले की भारताला जेव्हा 100 वर्षात स्वातंत्र्याची पूर्ण होतील त्यावेळी भारत जगात अशा पोझिशनला असायला हवा की सगळ्यांनी आपलं अनुकरण करायला हवं. आणि एक मोठी संपत्ती आपल्याकडे आहे ज्याचा कधी कधी काही लोकांना विसर पडतो, आणि तो म्हणजे आपली भारतीय मूल्य, व्हॅल्यूज, ह्युमन व्हॅल्यूज. याची जाणीव ही प्रत्येकाला अधिक होणं आणि इतरांना करून देणं मला वाटतं काळाची गरज आहे. आणि त्यासाठी तुम्ही प्रत्येकानं कुठेही असाल आयुष्यात, याच्या पुढचा तुमचा प्रवास कुठलंही क्षेत्र तुम्ही निवडलात तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक ठिकाणी तुम्ही एक नेतृत्व घ्यायची तयारी दाखवायला हवी. कारण सध्या या देशाला अतिशय गरज कुठली हवी असेल तर ती आहे डायनामिक लिडरशिप.
a leadership with responsibility, leadership with character. And that leadership I'm not talking about, this is also most of the time whenever I get opportunity, I try to propagate this. Because what is required is to promote and inculcate those leadership qualities amongst youth. So leadership, according to me, doesn't mean how many followers you have. That leadership should not be counted on the basis of your followers. On the contrary, the great leadership is one which can be evaluated on the basis of how many leaders you have created rather than followers. आणि अशा पद्धतीची लिडरशिप सध्या भारताला गरज आहे आणि ती प्रत्येक ठिकाणी तुम्ही NSS व्हॉलंटियर्स म्हणून दाखवून दिलेली आहे. त्यामुळे तुमचं कौतुक करावं तेवढं मला शब्दही अपुरे पडत आहेत. आणि माझे सहकारी सुधीर पुराणिक म्हणजे एका अशा ठिकाणी राहतायत की जिथे मुंबईला येणं सुद्धा काही पटकन सोपं नसतं, पण त्यांना कधीही आमचा फोन गेला आणि जर त्यांना आम्हाला वाटलं की त्यांनी मुंबईमध्ये यावं, मला वाटत नाही कुठल्याही गोष्टीला त्याने आतापर्यंत कधी नाही म्हटलं आहे. हा सुद्धा एक मानवी स्वभाव खूप महत्वाचा आहे. टू बी पॉझिटिव्ह, टू स्टे पॉझिटिव्ह. खूप ज्याला आपण सकारात्मक दृष्टिकोन म्हणतो, खूप महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो इकडे तिकडे लोक बऱ्याच वेळा निगेटिव्ह बोलत असतात. शेवटी आयुष्याची सक्सेस डिपेंड्स ओनली ऑन द 10% what happens to you, but 90% of success depends on how you respond to every situation. It is all dependent on you and not the situation. Many times आपण सिच्युएशन कडे बोट दाखवतो, इकडे ह्याच्यामुळे हे झालं त्याच्यामुळे ते झालं, पण सकारात्मक दृष्टिकोन हा आहे की त्याच्यातून तुम्ही स्वतः कसे उमेदीने बाहेर पडू शकता आणि दाखवून देऊ शकता. आणि आपण सर्वजण बघतोय, आय नेव्हर सीन, हॅव यू एव्हर सीन दॅट अँट, मुंगी कुठेतरी थांबून कंटाळा आलाय, आराम घेते आहे करते आहे किंवा झाडाखाली उभी राहिली आहे, बाहेर ऊन खूप आहे म्हणून कॉन्स्टंटली ती पुढे पुढे जात असते. म्हणजे इव्हन त्या मुंगीच्या पुढे तुम्ही एक छोटासा दगड जरी ठेवला तर ती दगडावर चढून पुढे जाईल, ती थांबणार नाही किंवा दगडाच्या बाजूने जाईल. हे साधं एक गोष्ट ह्या एका छोट्या मुंगीपासून सुद्धा आपल्याला किती शिक्षण किंवा शिकण्यासारखी आहे. तर शेवटी हा एक सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या सर्वांमध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून फायनली मी एवढंच म्हणेन की परत तुमचं सर्वांचं कौतुक करून, कारण कदाचित मी पुराणिक सरांनी ठरवून दिल्यापेक्षा जास्त वेळ घेतला असेल, माहित नाही मला. पण जेव्हा जेव्हा मला मुलांशी बोलण्याची संधी मिळते खूप बरं वाटतं. कारण एक मी सध्या कुलगुरू असलो तरी मी एक हाडाचा शिक्षक आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट सध्या जर मी कुठली मिस करत असेल किंवा मला चुकल्यासारखं वाटतं, आणि ते म्हणजे वर्गात जाऊन मला शिकवायची संधी मिळत नाहीये, जी आय यूज्ड टू एन्जॉय टीचिंग माय सब्जेक्ट. तर ते कुठेतरी मुलांच्या सान्निध्यात याची बरेच कमी वेळा संधी मला मिळते. ती अशा पद्धतीने मिळाली की जनरली मी नाही म्हणत नाही. आणि मुलांमध्ये राहिल्याने आणखी मन ताजं होतं, ते काही सांगायची गरज नाहीये. पण तुम्हा सर्वांना परत माझ्या शुभेच्छा. असंच कार्य करत राहा. स्वामी विवेकानंदांसारखं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर ठेवा. त्यातून खूप काही, त्यांच्या 10% जर आपण शिकू शकलो तरी मी म्हणेन प्रत्येकाने आयुष्यात खूप काही अचीव केलं आहे. आणि कधीही नेव्हर, व्हॉट आय वुड लाईक टू से दॅट ऑलवेज रिमेन रेस्टलेस, but that restlessness should be positive restlessness, not negative restlessness. Negative restlessness म्हणजे grumbling about everything, criticizing everybody around us. No, positive restlessness means that काहीतरी नवीन अधिक करण्याची तुम्हाला तुमची इच्छा. So stay in that mode. आणि finally I can only say that we have to prepare ourselves for all the unknown possibilities of future.
we cannot remain silent with the comfortable predictability of yesterday, but understand the present and understand the future challenges before us, and we need to prepare ourselves for the same. And therefore, I always say that the only way to discover the limits of possible is to go beyond that into impossible. Thank you very much and wish you all the best. धन्यवाद सर. आपण केलेल्या कौतुकाचा मी या माझ्या सगळ्या कुटुंबाच्या वतीने सहर्ष स्वीकार करतो, कारण मी फक्त समोर दिसणारा चेहरा आहे सर, पण पाठीमागे असणारी ही मुलं, हे कार्यक्रम अधिकारी, हे प्राचार्य, हे सगळे ह्याचे करते करविते आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या वतीने आपले मनपूर्वक धन्यवाद सर. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याकडनं मिळणारा पाठिंबा, आपल्याकडनं मिळणारं मार्गदर्शन, विद्यापीठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, कुलगुरू महोदयांचं मार्गदर्शन, या सगळ्यांमुळे या गोष्टी करता येणं शक्य होतं. आणि आपलं शेड्यूल किती बिझी आहे, त्यातनंही आपण NSSच्या कार्यक्रमांना एवढा वेळ देता, ह्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करताना खूप आनंद होतो. सर, मनापासून धन्यवाद. आणि आपण वेळ अजिबात जास्त घेतलेली नाहीत. आपण बोलत असलं की ऐकत राहावं असं वाटत राहतं कायमच. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आज उपस्थित असलेल्या सर्व प्राचार्यांचे, कार्यक्रम अधिकाऱ्यांचे, स्वयंसेवकांचे, विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांचे, श्रीयुत अनिल गरे, श्रीयुत मनमोहन मेहता, डॉक्टर प्रभाकर देसाई, मिस्टर डी कार्तिकेयन, आणि UCCने आपल्याला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, ते सुनीत मोरे आणि मंगई मॅडम, या सर्वांचे मी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आभार मानतो. आणि आदरणीय कुलगुरू महोदयांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. Thank you. थँक्यू सर.